अनेकांना आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सुपरचॅट करण्याची इच्छा असते, पण सुपरचॅटची प्रोसेस इतकी क्रिटिकल आणि एवढी लांबलचक आहे ना की त्यांना त्यांचा हात मागे घ्यावा लागतो. म्हणूनच आपण आपल्या चॅनलला ज्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहे QR कोड. जर कोणाला स्वइच्छेने आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा असेल तर ते डायरेक्टली या QR कोडच्या माध्यमातून आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मागच्या अनेक दिवसापासून आपण व्हिडिओ बनवतोय माणगाव बायपासचा, पण अनेक लोकांचे कमेंटमधून असे प्रश्न येत होते की स्टार्ट कुठून होतो, एंड कुठे होतो आणि या प्रकारचे अनेक क्वेश्चन होते. सो आज असा विचार केला की असा एखादा व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये माणगाव बायपासचा स्टार्ट टू एंड असेल व्हिडिओ, ज्याच्यामध्ये जेवढी लोकांना प्रश्न पडतात ना तेवढे सगळे कवर करायचा प्रयत्न करू. आणि तरी पण हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न राहिला असेल तो कमेंटमध्ये सांगा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला कवर करायचा प्रयत्न नक्की करू. हा जेव्हा व्हिडिओ शूट करतोय ती तारीख आहे 28 जूनची. हा व्हिडिओ येतोय नक्कीच थोडा लेट झालेला आहे व्हिडिओ यायला, कारण का एडिटिंग वगैरे करायला थोडा वेळ लागलेला आहे. बाकी व्हिडिओज ऑनलाईन होते, चालू होते, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे. पण नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पाहून फायदा होईल. आणि व्हिडिओच्या शेवटी काही प्रश्न असेल ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. तर चला तर आपण आत्ता या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता आपण आहोत माणगावचा जो हुंडाईचा शोरूम आहे ना त्याच्याजवळ. हा इकडे डाव्या साईडला माणगावच्या अलीकडचा, म्हणजे मुंबईवरून कोकणकडे जाताना हा डाव्या साईडला हुंडाईचा शोरूम लागतो. आणि त्याच्या पुढे जर पाहिलं तर इकडे हॉटेल ओपन अमरेला आहे. सो इथून समजायला तुम्हाला बरं पडेल की नक्की माणगावचा बायपास स्टार्ट कुठून होतो ते. सो इकडे डाव्या साईडला हा आहे हॉटेल ओपन अमरेला. आणि इकडून थोडं पुढे गेलो ना की माणगावचा बायपास स्टार्ट होतो. तर आता एक्झॅक्ट कुठून स्टार्ट होतो ते दाखवतो. म्हणजे जे अनेक लोकांचे प्रश्न आहेत ना की नक्की माणगावचा बायपास स्टार्ट कुठून होतो ते समजत नाही आहे. सो ते एक क्लिअर होऊन जाईल की माणगावचा बायपास स्टार्ट कुठून होतं ते. तर हा इकडे डाव्या साईडला हॉटेल ओपन अमरेला. पाठीमागे पाहिला आपण हुंडाईचा शोरूम. आणि इकडे पुढे थोडं गेलो की आता नवीनच एक हॉटेल चालू झालेलं आहे साऊथ इंडियन. त्याच्या एक्झॅक्ट समोरून हा माणगावचा बायपास स्टार्ट होतो. तर तिथे जाऊयात आणि तिथून सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तर इथे हॉटेल रेड डिश प्युअर व्हेज आहे. याच्या एक्झॅक्ट हा इकडे समोर माणगावचा बायपास स्टार्ट होतो. तर इकडे थोडं आता आपण आतमध्ये जाऊयात आणि इकडून पाहूयात की कसं कसं काम झालेलं आहे. तर इकडे जी डावे साईडची पलीकडची जी लेन आहे ना, जी मुंबईकडून गोव्या साईडला जाते, ती बांधून झालेली आहे. आणि उजव्या साईडची ह्या हितपासून स्टार्ट होते तिचं काम. तर हितपासून जो समोर जो हायड्रा दिसतो ना तिथपर्यंत दोन्ही लेन झालेल्या आहेत, पूर्ण झाले आहेत. त्याआधी माती वगैरे पडून ती थोडीशी खराब झालेली आहे, ती क्लीन केली का होऊन जाईल. तर त्याच्या पुढे ब्रिजचं वगैरे काम किती झाले आहे ते पाहूयात आपण. तर इकडे पाहू शकतो गर्डर वगैरे बांधलेले आहेत. आणि पुढे पाहू शकतो तुम्ही की ब्रिज वगैरे कशा प्रकारे बांधायचं काम चालू आहे. असं सगळे कॉलम वगैरे काढलेले आहेत वरती. आणि ब्रिजचं काम खूप जोरामध्ये चालू आहे, कारण का मागचे 1-2 महिन्यामध्ये पाहिलं ना तर खरंच खूप कामाला गती आलेली आहे. अगोदर काम एवढं फास्ट नव्हतं, पण आता काम आहे फास्ट. थोडं आता पलीकडून बघूयात कसं काम चालू आहे. तर आता इथून बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवू शकतो की इथं ही जी हिरवी झाडी आहे त्याच्या पलीकडे नदी आहे. नदीच्या पलीकडचे कॉलम वगैरे अर्धे सगळे काढले आहेत, अर्धे काढायचं काम वगैरे चालू आहे अजून. इकडचे बऱ्यापैकी कॉलम काढले आहे, त्यांचं वरचं जे आहे ते सुद्धा तयार करायचं काम चालू आहे. इकडे पुढे भराव वगैरे केलेला आहे. इकडे तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता, इकडे भराव वगैरे करतायत. आणि पलीकडची ट्रेन दिसते, तिथून ट्रेनचं रूट चाललं आहे. तिथलं जे ब्रिजचं काम आहे ते किती झाले आहे ते थोडं पुढे जाऊन अजून पाहूयात. इथून थोडा रस्ता केलेला आहे त्याने पुढे जाण्यासाठी. आपली गाडी जाईल का नाही काय माहिती, ट्राय करूयात. आपल्या बाईकचं आपण ते काय ऑफ रोड मोड ऑन केलेला आहे.
खरंच मित्रांनो खूप जास्त मेहनत घ्यावी लागते अशा ठिकाणी यायला जायला, व्हिडिओ शूट करायला. ह्याच्यातूनच परत ती जास्त व्हिडिओ शेकी नाही झाली पाहिजे अशा रस्त्यावरती सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते. तर इथून खरंच पुढे जाता येणार नाही. थोडी साईडला गाडी लावू म्हणजे त्यांच्या काही गाड्या आल्या तर त्यांना मध्ये आणणार नाहीत. तर इकडे यायचं कारण हेच होतं की आपल्याला पलीकडून इकडे येता येणार नाही रेल्वे ट्रॅक जवळ, कारण का आता तिकडे माती पूर्ण चिकट झाली असेल. तर इकडे पाहू शकतो की ते तिकडनं असे ब्रिज होणार आहेत नदीवरचा आणि इकडून असा पुढे रस्ता येणार आहे. तो म्हणजे इकडे फ्लायओव्हर पूर्ण ब्रिज तयार होऊन पुढे इकडून रेल्वे ट्रॅकच्या वरून पलीकडे जाणार आहे. तर अशा प्रकारचे हे कॉलम वगैरे काढले आहेत. पलीकडं ब्रिजचं खूप जोरात काम चालू आहे. म्हणजे या रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जर पाहिलं ना तर जवळजवळ तिकडचं म्हणजे हा जो इकडचा पॅच अलीकडचा पॅच जो सोडला रेल्वे ट्रॅकच्या, तर पलीकडचं बोलायला लागेल की जवळजवळ 90% काम झालेलं आहे. फक्त तो मेन राहतो तो म्हणजे हा इथे जे रेल्वे ट्रॅक गेले आहे त्याच्यावरून ब्रिज येणार आहे आणि इकडे पुढे कनेक्ट होणार आहे ना, त्याचं काम तर 50% पण पूर्ण झालेलं नाही असं बोलावं लागेल. फक्त आता हे काम महत्त्वाचं आहे इथपासून. आणि जेव्हा रस्ता पूर्ण होईल ना तेव्हा हा ब्रिज पण दिसायला खूप छान दिसेल. पूर्ण इकडून असं हा सरळ येणार आहे आणि इकडे टर्न मारून नंतर तिकडे असं पुढे कनेक्ट होणार आहे. तर खरंच हा ब्रिज खूप छान दिसेल, फक्त तयार व्हायला पाहिजे. तर आता आपल्या तिकडे तुम्ही पाहू शकता की लास्ट टाईम तिथून आपण बाईक चढवायला सुद्धा खूप त्रास झाला होता आणि आता तर त्यांनी खूप जास्त भराव केलेला आहे आणि आता तिथनं बाईक चढणं तर अशक्य झालेलं आहे कारण चिकट वगैरे झालेलं आहे. तर आपण आता तिकडे येणार नाहीत, तिकडं पलीकडच्या बाजूला येऊन तिकडून आता प्रवास आपण सुरू करणार आहोत. तर चला तर आता पलीकडे जाऊयात आणि पलीकडून प्रवासाला सुरुवात करूयात. इकडचं तर आता सगळं पाहिलेलं आहे आपण आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण का खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. आता तुम्ही पाहिलंच कशी कशी कुठून कुठून गाडी काढून आणावी लागते. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या लवकरात लवकर चॅनलवरती आपल्या 3000 सबस्क्राईब करायचे आहेत. सो तुमचा जर सपोर्ट राहिला तर आपण नक्कीच 3000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करू. तर चला तर आता पलीकडे जाऊया तिकडचे. तर मित्रांनो जसं की मगाशी आपण बोललो की पलीकडे आपल्याला पुढपर्यंत जाता येणार नाही आहे, कारण का इकडे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कामं वगैरे त्यांची चालू आहेत आणि माती आता सगळी चिकट झाली आणि इकडे सगळा भराव केलेला आहे ना, तो सगळा चिकट वगैरे झाला आहे. तिथं आता बाईक घेऊन जाणं शक्य नाही आहे. सो इकडूनच आपण लांबूनच पाहूयात कशा प्रकारे काम वगैरे चालू आहेत ते. इकडं पाहू शकता जे साईडचे जे वॉल त्याचं काम चालू आहे. पुढे तिकडे ब्रिजचं सुद्धा काम चालू आहे आणि इकडं भराव वगैरे झाल्यानंतर हा एक लेवल झाल्यानंतर वापरता येऊ शकतो. इकडे JCB सुद्धा भराव वगैरे करायचं चालू आहे, म्हणजे सगळं काम चालूच आहे इकडे. तर बघू कसं भविष्यामध्ये इकडचं कसं होतं आहे ते काम. तर आता पुढचा आपण प्रवास करूया, इथून प्रवास करायला सुरुवात करूयात. आणि इकडे तर कामामध्ये काही बदल झालेला दिसत नाही आहे. तर ह्या ठिकाणापासून जो डायरेक्ट काळ नदीचा ब्रिज असो किंवा पुढचा ब्रिज असो तिथे थोडेसे चेंजेस झाले आहेत. पण आता आपण पूर्ण रस्ता दाखवतोय तर हा पॅचसुद्धा कवर करूयात ह्या व्हिडिओमध्ये, की इथले हे 2 साईडचे थोडी जी लेवल होती ती करण्यात आलेली आहे. आणि हा पुढे समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजला कनेक्ट करायचे दोन्ही साईडचे थोडंसं काम बाकी आहे. बाकी इकडं तर आता काम फक्त मेन त्या रेल्वे क्रॉसिंगच्या ब्रिजचंच आहे. ते झालं तर हे सगळी कामं पटापट होऊन जातील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण लास्ट 2 व्हिडिओपासून बोलतोय की आपल्याला इकडे झाडं लावायची आहेत रस्त्याच्या बाजूला. सो आत्ता पाऊस पडला आहे, पण 2 दिवस पाऊस पडला आणि परत पाऊस बंदच झाला आहे. सो जरा पाऊस व्यवस्थित पडायला लागल्यानंतर ते झाडं लावायचं प्लॅन करूयात. मी इंस्टाग्रामवरती टाकेन कधी झाडं लावणार वगैरे आहे ते. जर तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही पण तेव्हा येऊ शकता. मी एक आठवडा अगोदर टाकून देईन ती पोस्ट. सो तुम्हाला पण समजून जाईल की कधी झाडं लावणार आहे वगैरे ते. सो जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवरती मी जे हे व्हिडिओ करताना जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात किंवा बॅकग्राऊंड स्टोरीज असतात किंवा अपकमिंग व्हिडिओज कोणत्या आहेत ते त्यांच्याबद्दल सांगत असतो. सो ते सगळं पाहण्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. आणि दुसरं म्हणजे झाडांवरून मला एक आठवलं, गेल्या वर्षी मी असंच महाडमध्ये एका रोडला झाडं लावली होती. म्हणजे आंब्याची झाडं होती, 7-8 झाडं होती आंब्याची चांगल्या क्वालिटीची.
आणि रस्त्याच्या बाजूला लावली. पाऊस वगैरे कंटिन्यू पडत होता व्यवस्थित, त्यामुळं काय रोजच्या रोज जाऊन तिथे पाणी घालावं असं लागत नव्हतं. फक्त एक दिवस आड करून मी जायचो, झाडं कशी आहेत वगैरे बघत होतो. एक 10-12 दिवस बघितलं व्यवस्थित त्यांची वाढ वगैरे व्हायला, म्हणजे एक नवीन पाळवी वगैरे फुटायला सुरुवात झालेली त्यांच्या लावल्यानंतर. बारीक बारीक पानं यायला सुरुवात झाली होती आणि अचानक एक 7-8 दिवसानंतर जाऊन बघितलं ती गायब, झाडंच सगळी गायब झाली तिथली. कोणीतरी काढूनच नेली आंब्याची झाडं दिसली म्हणून. म्हणजे लोक एकतर झाडं लावत नाहीत आणि दुसरं कोणतरी लावत असेल त्याची पण झाडं काढून नेतात स्वतःच्या बागेमध्ये वगैरे लावण्यासाठी. असो आपण आता इकडं बघू कोणती झाडं लावायची ते भविष्यामध्ये. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या प्रकारची आपण झाडं लावू शकतो, जेणेकरून लोक इथनं घेऊनसुद्धा जाऊ शकत नाहीत आणि त्याचा निसर्गालासुद्धा फायदा होईल आणि रस्तासुद्धा आपला खूप छान दिसेल इकडचा. असो तर पुन्हा हायवेचा विषय काढला तर आता इथे आपण पोचलेलो आहोत पुणा रोडच्या इथे. खालून पुणे रोड जातो आणि त्याच्यावरचा हा ब्रिज, त्याचंसुद्धा काम झालेलं आहे बऱ्यापैकी. इकडं थोडं एक डांबरीकरणाचं काम बाकी राहिलं आहे. बाकी तर इकडचं काय पेंडिंग असं नाही आहे. जे पेंडिंग आहे ते काय साईडच्या भिंती मधलं डिवायडर मार्किंग, मग मध्ये लाईटचे काही पोल वगैरे येणार असतील तर ते ह्या गोष्टी आहेत. आणि इथून जर बघितलं तर पुण्यावरून जे ट्रॅफिक येणार असेल त्यांच्यासाठी तिकडनं एक रस्ता आहे, ह्या बाजूने एक रस्ता. आता इकडचा रस्ता बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे करण्यात आलेला आहे. तिकडच्या रस्त्याला प्रॉब्लेम असा आहे तो अजून मातीचाच आहे आणि जर आता तिकडून कोणी गाडी घेऊन आला तर गाडी अडकणार पूर्ण मातीमध्ये, गाडीची वाट लागून जाईल सगळी चिखलामध्ये, लाल लाल होऊन जाईल गाडी. इकडून रस्ता हा डाव्या साईडनी थोडं पुढे येऊन चांगला आहे, त्यांनी ह्या रस्त्यावरती येऊ शकतो आणि रस्ता वेल कनेक्टेड आहे पुढे पूर्ण. आता पुढचा प्रॉब्लेम एक महत्त्वाचा आहे, जर तुम्ही ह्या सुट्ट्यांमध्ये वगैरे म्हणजे शनिवार रविवार जेव्हा तुम्ही येता तेव्हा बायपास वापरू नका जर पुढे ब्रिज कनेक्ट नसेल तर. कारण का माती आहे पुढे, ती माती जर कवर केली असेल तर ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तिचं मातीवरती व्यवस्थित लेवल वगैरे करून जर ती कनेक्ट नसेल केलं ब्रिजला ना, तर अजिबात ह्या रस्त्याने येऊ नका, तुमच्या गाडीची पार वाट लागेल. मला बाईकसुद्धा न्यायला जमणार नाही, एवढी वाईट अवस्था होती. मी लास्ट एक 4-5 दिवसापूर्वी आलेलो तेव्हा ह्या रस्त्याचा वापरच करता आला नसता, अशी अवस्था आहे. सो मी पण फिरून गेलेलो होतो तेव्हा. जर तुम्ही येणार असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत रस्ता पूर्णपणे झालेला आहे, म्हणजे कनेक्ट झालेला आहे का हायवेपर्यंत ते, जेणेकरून तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ शकता पलीकडे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि इकडच्या रस्त्याबद्दल बोलायचं झालंच तर आता रस्ता चांगलाच आहे. हा बम्प्स वगैरे जसे बाकीच्या रस्त्याला तेवढे इकडं दिसत नाहीत, पण आहेत. इकडंसुद्धा रस्ता थोडा वरखाली आहे, पण ओके. जो सध्या वापरण्यामध्ये चालू आहे मुंबई महामार्ग त्याच्या तुलनेमध्ये इकडं खूप चांगला रस्ता आहे असंच बोलावं लागेल. एकदम चांगला आहे असं नाहीच, पण ठीक आहे, ओकेमध्ये रस्ता चांगला आहे बोलायचं आणि वापरायचं. बाकी समोर आता जो आपल्याला ब्रिज दिसतो एकदम खाली, तो ब्रिज आहे काळ नदीवरचा. आता त्या ब्रिजचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की राईट साईडचं लेन ओकेमध्ये काम झालेलं होतं, लेफ्ट साईडचं बरंचसं काम बाकी होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण की किती काम झालेलं आहे, किती बाकी आहे ते. म्हणजे पुण्याची लोक ॲटलिस्ट हा ब्रिज तरी पार करू शकत होते, एवढं काम झालं होतं. पुढचा ब्रिजचं आपण पुढे जाऊन बघूच या, पण हे बघूया इथं ह्या ब्रिजचं काम डाव्या साईडच्या लेनचं, म्हणजेच जी लेन मुंबईकडून गोव्या साईडला जाणारी आहे त्या लेनचं काम किती झालेलं आहे ते. तर आत्ता आपण पोचलेलो आहोत त्या ब्रिजजवळ. आणि पाहू शकतो की तिकडे बरंचसं काम बाकी आहे. मुख्य म्हणजे इथून हा रस्तासुद्धा कनेक्ट करायचा त्या ब्रिजला, आणि मध्ये गॅपसुद्धा आहे, मातीचासुद्धा भराव तिथं कनेक्ट नाही झालेला ब्रिजला अजून. थोडी ओव्हरटेक मारू JCBला आणि पुढे जाऊन बघतो. आणि ब्रिजचं जसं काम झालेलं आहे, ब्रिजचा वरचा स्लॅब वगैरे पडलेला आहे. साईडचे जे हे ते कसे ठोकले वगैरे लावले आहेत ना इथे सेफ्टीसाठी, त्यांचं काम बाकी आहे. आणि ह्या साईडला बघा तुम्ही पाहू शकता मातीचा भराव आहे. इकडं खडीचा वगैरे केला आणि इकडे लेवल वगैरे करायचे काम चालू आहे. म्हणजे जर पाऊस वगैरे नसेल तर इकडं हा सिमेंटचा लेअरसुद्धा होऊ शकतो. जरी पाऊस पडला तरी ते काहीतरी ॲडजस्ट करतात, त्यांच्याकडे ते मोठे असे शेड्स वगैरे असतात, ते वापरून ते काम करतात. म्हणजे 2020-21च्या दरम्यान जेव्हा कोविड एंडला होता तेव्हा कशेडी टनलपासून जो रस्ता होता ना पोलादपूरपर्यंत,
सॉरी कशिडी टनेलपासून भोगावपर्यंत जो रस्ता होता ना, त्याचं काम त्याने असं शेड टाकून केलं. त्या पाऊस चालू होता पण ते असे सिमेंटचं एक फायनल लेअर टाकून द्यायचे आणि त्याच्यावरती ती शेड ठेवून द्यायची. म्हणजे मुव्हेबल शेड आहे ते, ठेवून देतात. रस्ता मस्तपैकी सुकल्यानंतर दुसरीकडे टाकतात. तसंही करू शकतात. फक्त करण्याची इच्छा असली तर कसेही रस्त्याचं काम पूर्ण करू शकतात, पाऊस किती असलं तरी पण. सो बघूया आता इकडे जर पाऊस नाही पडला तर मग यांच्यासाठी चांगलं आहे. पाऊस पडायला पाहिजे खरं तर, कारण का आता खूप दिवस झालेत पावसाचे दिवस पुढे जाऊन. सो पाऊस पडायला पाहिजे, नाही तर पाणी टंचाई पुढे होणार आहे. पण हायवेच्या दृष्टिकोनातून यांच्यासाठी चांगलं आहे पाऊस जेवढा लेट होईल तेवढा, पण पाऊस पडायला पाहिजे लवकरात लवकर. कारण का पाऊस असताना हे काही ॲडजस्टमेंट करून कामं करू शकतात. तर इकडे सुद्धा रस्ता थोडा बाउन्स आहे, वरखाली थोडासा असं आहे, गाडी बाउन्स होते चालवताना रस्त्यावरती. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यावरती जेव्हा गाड्या येतात ना तेव्हा एकदम सुसाटमध्ये जातात, तर तशा गाड्या चालू नका. अजून रस्ता वेल कनेक्ट नाही आहे सगळीकडे. पटकन कुठे काय हे खोदून ठेवतील, पटकन कुठे काय करून ठेवतील समजणार नाही. आणि अचानक जर ब्रेक मारावा लागला तर गाडी स्किड होऊ शकते, कारण का आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत. पाऊस संध्याकाळच्या टायमात पडतोय, तेव्हा काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या परिवाराची. आणि स्पीड लिमिटमध्ये चालवा जेणेकरून तुम्ही लगेच कंट्रोल करू शकाल असे. आता तो समोरचा ब्रिजसुद्धा आलेला आहे, त्या ब्रिजच्या खालून आपण रायगडकडे किंवा लेफ्ट साईडला टर्न घेऊन पुणे साईडला, निजामपूर साईडला, तिकडून पुढे पुण्या साईडला सुद्धा जाऊ शकतो अशा. आता इकडून मी त्या ब्रिजपर्यंत जाऊ शकतो, ब्रिजवरती सुद्धा जाऊ शकतो. फक्त ब्रिजच्या पलीकडचं काम झाले आहे की नाही ते आपल्याला पाहावं लागेल. त्यावरूनच समजेल की हा ब्रिज आपण म्हणजे हा बायपास ॲटलिस्ट पुणेकर तरी सध्या वापरू शकतात की नाही ते. आता इथून थोडा इथे मातीचा भराव टाकून लेवल केलेली आहे जेणेकरून हा ब्रिज ॲक्सेस करू शकतो आपण. आणि इकडे लूज थोडी खडी पडलेली आहे, त्यावरून सावकाश जावं लागेल. ओके, तर आता आपण ब्रिजवरती पोहोचतोय. आणि मी ब्रिजचा पण व्हिडिओ केला होता, लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा ब्रिज दाखवला होता. ब्रिजचं काम झालेलं आहे, ह्या पलीकडच्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याचंसुद्धा लेवल वगैरे झाले आहे. तिकडं फक्त आता डांबरूट टाकायचं आहे ब्रिजवरती. सो ते काम बाकी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हा पॅच एक 5 दिवसापूर्वी कंप्लीट नव्हता, तो आता कंप्लीट इथं झालेला आहे. त्यामुळे मी इथून गाडी घेऊन जाऊ शकतो आता. मी 4-5 दिवसापूर्वी इकडं आले होतो तेव्हा इकडं हा काम नव्हतं, म्हणजे मातीच होती पूर्ण. म्हणजे अजून एक 4-5 दिवसामध्ये ह्याला प्रॉपरली बसवतील व्यवस्थित आणि वापरू शकतो आपण. समजा गाडी वगैरे घेऊन आलो तर इकडून, तर ही साईडला जशी लूज माती आहे तशी लूज माती होती इकडं, त्यामुळे मला परत जावं लागलं होतं. पण आत्ता इकडे तसे काही नाही आहे. बघा इकडे जसं केलेलं आहे ना तसं ती लवकरच तिकडे सुद्धा करतील फिक्स एकदम. तर मित्रांनो, जवळजवळ व्हिडिओ पूर्णपणे रेकॉर्ड केलेला होता एंड पॉईंटपर्यंत मनगाव बायपासच्या, आणि मला कॉल आलेला मध्येच. सो हा एवढा पॅच कट झाला होता. सो परत एकदा करण्यासाठी इकडे रिटर्न आलो आणि इकडून दाखवतो. इथपर्यंत व्हिडिओ कवर झाला होता. आता इकडून तुम्ही पुढे पाहू शकता की रस्ता फायनल वगैरे झालेला आहे. इकडचा पॅच व्यवस्थित झालेला आहे. आता हा एंड कुठे होतो, तर एंड होतो जो मानगावच्या पुढे आला तर हा रेल्वेचा रस्ता दिसतो ना, ओव्हरहेड जातो तो, त्याच्या थोडा पुढे आल्यानंतर इकडे कट होतो. पुढे हा मोगवली फाटासुद्धा तुम्हाला ऐकलं असेल. मोगवलीचं स्वयंभू गणपती मंदिर खूप फेमस आहे. सो ह्या ठिकाणी मुख्य रस्त्याला कनेक्ट होतो हा रस्ता. सो असं आहे. आता हे मी सगळं मगाशी रेकॉर्ड केलं होतं, खूप काही काही बोललो होतो, आता ते सगळं विसरून गेलो परत. पण त्या मगाशी कॉल आला त्यामुळं सगळे रेकॉर्डिंग कट झाली होती आणि मी अशीच बडबड करत राहिलेलो. सो जाऊ द्या, डबल मेहनत अशी बऱ्याच वेळा करावी लागते. पण ठीक आहे, तुमचा सपोर्ट ठेवा. फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा पूर्ण मानगाव बायपासचा व्हिडिओ कसा वाटला ते. आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.